रात्री 1 वाजता ठरलं आपल्याला ट्रेकिंगला जायचं आहे आणि 3 वाजता आवरून आम्ही निघालो किल्ल्याच्या दिशेने. तर आज आम्ही चाललो आहे राजगड किल्ल्याच्या ट्रेकिंगसाठी. घेतली बाईक आणि निघालो. जाता जाता खेड शिवापूरजवळ चहा घेतला. रात्री निघायचं कारण हे की आम्हाला सकाळी सनराईजला किल्ल्यावरती पोचायचं होतं. तर आज आम्ही जाणार आहे पाली दरवाजाने. सकाळी पहाटे पोचलो आम्ही 5पर्यंत किल्ल्याच्या खाली. अंधारातच ट्रेकिंगला सुरुवात केली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 5 वाजलेत. वातावरण बघा तुम्ही किती क्वालिटीत आले. 5 वाजता थोडा गड चढलोय, थोडा चढायचा बाकी आहे. चलो मित्रांनो, बघा हे माझे 2 मित्र कधीतरी ट्रेकिंगला उठून चाललेत आणि सारखे दमतेत. खाली बस उठ, बस उठ, ह्याच्यात त्यांचा ट्रेक चाललाय. सगळ्यात मागं राहतात. हा बघा आमचा दमलेला ट्रेकर. ऑलमोस्ट 90% गड चढलोय. खोटारड्या 90 नाही 20% झाला. याचं नाही काय ऐकू 90 झालाय. हा घाम त्याचं प्रतीक आहे आणि आमचं प्रतीक वरती गेलाय. हा बघा व्ह्यू. आणि व्ह्यू मध्ये कचरा येतो. हा कॉन्कट गाईज. पायऱ्या दिसायला लागल्यात मित्रांनो. बघा आलोय आता किल्ल्याच्या एकदम जवळ. तो किल्ल्याचा बुरुज पण दिसतोय. हे लोकांनी केलेला कचरा. आपला कचरा आपली जिम्मेदारी आहे. कृपया गडावरती येताना आपला कचरा पिशवीत टाकून परत खाली घेऊन जा. हम अभी आ गए हैं किले के टॉप पे. आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनल पे. मित्रांनो, सकाळी ट्रेकिंगला सुरुवात पहिल्यांदाच केली, पण व्ह्यू बघून अक्षरशः मन थक्क झालं. तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. आम्ही 4 मित्र आलेलो ट्रेकिंगसाठी. एक मित्र आमचा वरती गेला आहे. आम्ही 3 जण सोबत चाललो आहे. हा बघा नजारा. मस्त जांभळ आणि करवंद. मित्रांनो, ही जांभूळ बघा. मी माझ्या मित्रांना व्हिडिओ काढायला सांगतोय आणि पटकन 5-6 जांभळं खाऊन घेतोय. किल्ल्यावरती आल्यानंतर 1-2 फोटो काढणं तर मॅन्डेटरी असतंच ना. तर त्यात आम्ही कुठं मागं राहणार आहे. हा एक किल्ल्यावरचा राणीवासा तलाव. आज वातावरणात थोडासा चेंज झालेला, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात धुकं होतं आणि पॉसिबिलिटी कमी होती क्लाउड गॅदरिंगची. पण अजून सनराईज झालेलं नाही. बघू सनराईजच्या वेळेस आपल्याला क्लाउड गॅदरिंग बघायला मिळतं की नाही. हा व्ह्यू बघा मागच्या व्हॅलीचा. गडावर आल्यानंतर आम्हाला इथं काही मित्र भेटले जे आमच्या जबरदस्तीने बॅगमधलं सामान काढत होते. तर ह्या मित्रांना बघून मला माझ्या अजून काही मित्रांची आठवण आली. आज आपण बाले किल्ल्यावरती जाणार आहे. मागच्या ट्रेकला आलो तेव्हा सुवेळा माची, त्याच्या आधी संजीवनी माची, पद्मावती माचीवरती तर आपण नेहमीच जातो. तर आज आपण बाले किल्ल्यावरती जाणार आहे. बाले किल्ल्याचा हा महादरवाजा. किल्ल्यावर चढून आल्यानंतर उजव्या साईडला ब्रह्मेश्वराचं मंदिर आहे.
वर आल्यानंतर राजगडाबद्दल थोडीशी माहिती ऐकली आणि व्ह्यू बघायला आम्ही तटबंदीच्या साईडला गेलो. तुम्हाला इंद्रवज्र बघ खाली बघ. आता तिकडे तटबंदी दिसते. सुवेळा माची. ऊन कधी आपलं माची कुठले रे ते कुठले संजीवनी माची. ही संजीवनी ट्रेक केल्यानंतर आता लागली भूक लागल्यानंतर मॅगीसाठी सामान गॅस सगळं आम्ही वर खालून घेऊन आलो होतो. तर मग आता मॅगी बनवायचा बेत ठरला. ब्लॅक बनवायचं आपल्याला. परत पुढे मी सांगतो. आम्ही मॅगी बनवत होतो पण आमचे मित्र आम्हाला त्रास देत होते. तुम्ही बघू शकता हे आमचे 2 मित्र कसे आमचे पॅकेट ओढायला आमच्या जवळ येत होते सारखे. त्यामुळं त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही 2 माणसं तिथं तैनात केली होती. तर फायनली गरमागरम मॅगी तयार आहे. त्यांनी पत्त्याचं शेताचं तोंड लक्ष ठेवलं पहिला. मॅगीवरती आम्ही ताव मारला आणि आता नेक्स्ट बारी आहे चहाची. किती पॉकेट फूड टाकलं 5. सागरभाई अगर सागरभाई होते तो कोई ट्रॅव्हल का नावा निशान नाही होता. दानिश भाई आपण ह्याचा कलेलोट करू काय. रोटी याचा केला पाहिजे. नाही सागरचं करू की माझं म्हणजे परत कोण घरात येताना रील नाही काढायचं. चाय. दिस इज कॉल्ड चाय. आता आम्हाला सागर मलई चहा. गरमागरम चहा आणि तोही राजगडावर तुम्ही बघू शकता. गडावरती नको ना थोडस अकलीचा भाग आहे तुला बिहेव युअर तुला कांटा आहे गब्बस की म्हणून तुला कुठे घेऊन जात नाही. मी वाटलं की गब्बस की ढोले ट्रेकर पण नाही का रे तू. रेकॉर्डिंग चालू. काय रे तू का असतो तिकडं माकड हकलवायला गेलता का. झाला सागर झाले याचा दाग रसात आपल्या सागर मलई चहा. प्याल पुढच्याच म्हणाल ना काल लगेच 100 रुपये देते ना. काय ते कुत्रा आहे काय हा दिसतंय ते फक्त डॉबरमॅन सारखं चांगलं आहे ना. फक्त मित्रांनो डॉबरमॅन सारखं दिसतं हा फक्त जो ते. चहा गडावरती आता तुम्हाला थोड्या वेळ व्ह्यू पण दाखवतोय. घाबरू नको ना रे मित्रा. चला झालंय आता ओतणार आम्ही. आता तुम्हाला दाखवतो हा डायरेक्ट केदारच्या ओतायची प्रोसेस. ए चहा ओतायचंय चहा सोबत पकड आमच्या कीर्तननी संसार आणला फक्त पकड विसरला. हा. पण हरकत नाही. असं काय कशी असू एक कीर्तन धर रे तू. मी ह्याला पकडतो. एकच मिनिट ना 1 मिनिट थांबून 2 तास थांबतो. लवकर. हे बाजल हात बाजल ह्याला बाजूला घे. माझ्या पायापाशी नको लावू. गाळणी घे. मी एक टाकतो. त्याच्यात काय गाळतोय त्याच्यात सांग. तुझा भाजल आता तेवढा चार्जिंग संपली ग्रुपची लगेच नाही हाय अजून. चल लवकर. एक नंबर काय मलाईचा झालाय रे. ऊन वाटातून गुलाबी धांदल वाफळल्या पिरमाची. सगळ्यात फास्ट खाली जायचा वेळ काय आता. ऐक की चहानं पोट बिघडल्यावर केतन टाकला बिघडणारच नाही. ऐक की ए ते आमचं किंग अरे हात वट मला एवढाच मग तुम्ही पिऊन पण माझ्या एवढा राहिलाय. अरे मला लय कमी आहे. मला सगळं कमी आहे. बस याला काय घेतं माझा मित्र नाही तू. केतन ऐक चल बघू आता. चहा कप मध्ये भरून आता चाललोय आम्ही व्ह्यूच्या दिशेने. ती बॅग घेऊन या फक्त इकडे आपली. नाही माकड येऊन जातील सगळं घेऊन सामान. 2 मिनिटं. सुख म्हणजे नक्की काय असतं माहितीये. सुख म्हणजे असा व्ह्यू बघत चहा पिणं हे असतं. हाय मित्रांनो आता बघा आम्ही इथे चहा बनवलाय. चहा पितोय. हा चहा हे आमचे मित्र. हा प्रतीक संकेत केतन अँड व्ह्यू संजीवनी माची. आणि इकडे दिसते ही सुवेळा माची. आणि हे आहे आमचा चहा. आमच्या एका मित्राला रेस्क्यू करताना प्रतीक सावकाश रे बाबा
100 किलोचा माणूस आहे, पटकन त्याला नीट आणा. आणि सगळ्यात मागे ऑस्कर विजेते संकेत. गडावरची तटबंदी फिरताना कॅमेरा टिपलेले काही खास क्षण. ती दिसते ती पद्मावती माझी. आणि आपण आलोय तो रस्ता आहे, हा पाली दरवाजा. आणि तिथं ती पार्किंग दिसते, तिथं आम्ही गाडी लावलेली. पार्किंग दिसत नाही. दिसते ना पार्किंग, ते काय तिथे आता ऊन झालं या पावसाने, आता किल्ल्याने ऊन भोगले आणि एकदम पाऊस सुरू झाला. ते जोराच्या पावसात दाखवते काय नाही काय, म्हणजे तुम्ही जून जुलै ऑगस्ट त्या दरम्यान बालेकिल्ला ऑलमोस्ट फिरून झाला आहे. आता बालेकिल्ला उतरून पद्मावती माचीकडे चाललो आहे आम्ही. आता गडाच्या खाली उतरायचं आहे आणि लवकर ऊन व्हायच्या आधी खाली जायचा विचार चालला आहे आमचा. आता वाजलेले 11:30. गड वगैरे आमचा फिरून झाला आहे. आता आम्ही निघतोय आता उतरायच्या वेळेस, कारण ऊन पण व्हायला लागलं. आता पटकन आम्ही खाली उतरलो गडाच्या. माकडांना घाबरणारे आमचे 2 मित्र. मी येतो मागे, मी यांच्या काय आधी मागे जाऊन थांब. हा मी येतोय ते. आलं पूर्ण ट्रेक करत असताना कुठं घसरलो नाही, पण आता जसं जसं जवळ आलो तसं तसं पाय घसरायला लागलाय. असो, पण आता आवाज घसरला रे. आता आमचा ट्रेक पूर्ण झालाय. तुझा पाय सो झाला पूर्ण. बघू शकता आता आमची पार्किंग इथं आम्ही गाडी लावली होती. आणि ह्या अर्थी आमचा ट्रेक एंड झालाय. धन्यवाद, बाय बाय. महादरवाजा उतरून आल्यानंतर हा दिसणारा किल्ल्याचा व्ह्यू